नमस्कार मंडळी, मी पल्लवी दिवेकर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते गार्डन गप्पाच्या आपल्या नवीन एपिसोडमध्ये. आणि आजचाही भाग काहीसा वेगळा आहे, पण तत्पूर्वी आपण नेहमीप्रमाणे काय मला संदेश द्यायचा आहे ते पाहूया. आपण जेव्हा प्लास्टिकमध्ये दुधाच्या पिशव्या आणतो घरी किंवा तेलाच्या पिशव्या आणतो, तर नेहमी आपण कापताना ना कात्रीने त्याचं एक टोक असं कापतो. मग बाकीची तरी पिशवी समजा रिसायकल होईल, पण ते जे टोक आहे ते असे खूप सारे टोक जेव्हा जमा होतील ते मायक्रो प्लास्टिकमध्ये त्याचं रूपांतर होतं वर्षानुवर्ष जेव्हा ते मातीत पडून राहतात त्याच्यानंतर. आणि हे मायक्रो प्लास्टिक हे तिळाच्या कणाहूनही लहान आकाराचे असतात आणि आपल्याला कळत नाही की कधी ते आपल्या पोटात जात आहेत. भाज्यांमधून किंवा आपण मासे खातो त्यांच्या पोटातनं आपल्या पोटात येत आहेत. असं म्हणता म्हणता आपल्या रक्तामध्ये आजकाल मायक्रो प्लास्टिकचं प्रमाण हे खूप आढळत आहे आणि त्याच्याचमुळे कॅन्सर वगैरे सारखे आजार याचं प्रमाण आपल्यामध्ये खूप वाढलं आहे. तर कृपया जेव्हा तुम्ही पुढच्या वेळेस अशा पिशव्या कापाल तेव्हा त्याचं ते टोक तिथे तसंच त्या पिशवीला राहू द्या, त्याचं ते टोक वेगळं नका पडू देऊ. याच विचारांसह गार्डन गप्पाचा एपिसोड सुरू करूया. पाहूया माझ्याबरोबर कोण आज को कंडक्ट करताय आणि आम्ही कोणाच्या गार्डनला भेट देतोय. तर मंडळी, आज माझ्याबरोबर हा इंटरव्ह्यू को कंडक्ट करते आहे भेटा कविताताई पोहरे यांना. कविता, खूप खूप स्वागत आहे तुझं गार्डन गप्पामध्ये. आणि परत येऊन कसं वाटतंय? छान वाटतंय. तुला तर माहितीच आहे मला खूपच आवडते. सकाळी सांगितलं पल्लवीने जायचंय, दुपारी तयार होती. हो, तयार होती. आणि कारण तिला गार्डन बद्दलही तेवढीच आवड आहे आणि गप्पा मारायलाही तेवढ्याच आवडतात, त्यामुळे ती नेहमी तयार असतेच. तर आज आपण भेट देतोय मंजुषा देशमुख ताई यांच्या बागेला. तर ताई, खूप खूप स्वागत आहे तुमचं गार्डन गप्पामध्ये. मला सांगा, तुम्ही गार्डन व्यतिरिक्त काय करता? गार्डन व्यतिरिक्त माझं महत्वाचं आहे म्हणजे मी समाजसेवा करते. लॉयनेस क्लब मध्ये मी आहे जॉईन प्रेसिडेंट पण राहिली आहे लॉयनेस क्लबची आणि देशमुख महिला मंडळाची ऍक्टिव्ह सदस्य आहे. आणि ते करायला मला जास्त आवडतं. आणि गार्डनिंग तर खूप म्हणजे मी शिक्षण पण MSc बॉटनी माझं झालेलं आहे. बॉटनीमध्येच झालेलं आहे. बॉटनिस्ट आहे? मग बॉटनी नंतर PhD वगैरे असं नाही केलं का काही? नाही, लग्न झाल्यानंतर काही मुलांमुळे काही करू नाही शकले. जो गार्डनिंग तर केलं. बरं, ही जी आम्ही बाग पाहतोय ही किती वर्षांची मेहनत तुमची पाहतोय आम्ही? ही तर लग्नानंतर काय झालं की घर यांनी बांधलेलं होतं, तर मी छोटीशी बाग केली होती. तेव्हा थोडंसं वेगळं स्ट्रक्चर होतं, इथे लॉन वगैरे आम्ही केलं होतं. पण नंतर जेव्हा रिनोव्हेशन केलं घराचं तेव्हा की आपल्याला क्लिनिंगला आणि म्हणजे असं विचूकाट्याच्या दृष्टीने म्हणून मग आम्ही हे सगळे स्टँड तयार करून घेतले. आणि याला आता समजा आमच्या ह्या गार्डनला 10-12 वर्ष. 10-12 वर्षांची ही मेहनत आहे. आणि प्रामुख्याने कोणते झाड इथे आहेत? म्हणजे मेन उद्देश तर हे होता की देवाला आपल्याला फुलं सगळ्या प्रकारच्या आपल्या गार्डन मधून मिळायला पाहिजे. त्यामुळे इथे सदाफुली आहे, जास्वंद आहे, कन्हेर आहे, मोगरा, कुंदा आणि जवळजवळ सायली आहे. हे वेलामध्ये आहे सायली, गोकर्ण. तुम्ही देवाला वाहता? घरी मला दुसरीकडे जावं नाही लागत. चला, तुम्हाला फुलं पाहिजे तर इकडे या. ताई, तुम्ही या बागेमध्ये कोणत्या प्रकारची माती वापरली आहे? या बागेमध्ये आम्ही गाळाची माती वापरतो. वर्षातून एकदा माळ्याला बोलवून पूर्ण कुंड्यांमधली माती आम्ही चेंज करून घेतो. आणि तो पण ते दाल मिल वगैरे असतात ना, तिथून ती माती आणतो. अच्छा. आणि मग कीटकनाशक कोणते असे टाकतात, स्पेसिफिक आहेत का? कीटकनाशक फंगी सीड्स, टाटामिडा आणि प्लांटच्या ग्रोथ साठी जे आवश्यक आहे ते वापरतो. आणि खतांमध्ये तर शेणखतच वापरतो जास्त, म्हणजे केमिकल युरिया वगैरे नाही वापरत, शेणखत. आणि म्हणजे कितीदा देतात तुम्ही वर्षातनं समजा? वर्षातून 1 किंवा 2 वेळा, जास्त नाही. 1 वेळा तर म्हणजे जसं जसं ऋतू चेंज होतो खत द्यायला लागतात ना. आता पावसाळ्याच्या आधी देतात? पावसाळ्याच्या आधी पूर्ण माती चेंज करून खत वगैरे देऊन त्याचे कुंड्यांमधून ते काढून त्याचे रूट वगैरे सगळे हे करून हे करतो. ताई, मला हे सांगा की ह्या बागेमध्ये असा एखादा प्लांट प्रॉब्लेम नेहमी बघायला मिळालाय असं कधी झालंय?
हा मला म्हणजे प्रामुख्याने सांगावंसं वाटेल की आमच्या जास्वंदावर तो रोग येतो नेहमी आणि त्याच्यामुळे ते झाड पूर्ण सुकूनच जातं. त्याला अच्छा, किती पण- मिलीबग. हा हा अच्छा तो अच्छा. मिलीबग तो येतो, त्याच्यामुळे ते झाड सुकून जातं. म्हणजे अगदी चांगलं 20-20, 25-25 फुलं दिवसाला देणारं झाड अच्छा. माझं अचानकच अरे जास्वंदाचं बापरे. सुकून गेलेलं आहे. त्यामुळे फार वाईट वाटतं त्याच्यासाठी. आणि असं नाही की आम्ही त्याच्यासाठी उपाययोजना पण केल्या बऱ्याचशा, त्याला फंगिसाइड्स वगैरे मारलं, पण ते काही तेव्हा आम्हाला त्याच्यात यश नाही मिळालं. तुम्ही हिंगाचं पाणी मारून पहा. अच्छा, कारण अच्छा. मी एक दोघांकडे असं पाहिलं होतं, हम्म. त्यांनी ते सांगितलं होतं, तो रामबाण उपाय मला सांगितला होता. हिंगाचं पाणी करायचं हा, हा. आणि तो मिलीबग वर मारायचं. तर मी जेव्हा घरी माझ्या मारलं होतं तर गेले होते. तुम्ही करून बघा आणि आम्हाला नक्की कळवा काय होतं. बिलकुल बिलकुल छान मला उपाय सांगितला. अगदी सोपा आहे, हा. ऑर्गॅनिक आहे, ऑर्गॅनिक आहे, बरोबर. म्हणून केमिकल तर शक्यतो वापरायचे नाही म्हणून. हा हा. बरं, मला असं सांगा की तुमच्या बागेत एखाद्या प्लांटला मनाई आहे असं काही आहे की हे झाड म्हणजे आम्हाला नको किंवा चालत नाही असं काही? नाही, थोडस वास्तुशास्त्राप्रमाणे बघते मी, त्यामुळे काटेरी वृक्ष मी नाही लावत. अच्छा, म्हणजे कॅक्टस वगैरे असे. कॅक्टस वगैरे बरं. नाही, फक्त ॲलोवेरा आहेत, औषधी आहे म्हणून. अच्छा. ॲलोवेराने एक्सेप्शन हो. तर बाकी बरं. तर नाही कॅक्टस. अच्छा, बाकी सगळे चालतात मग? हा, बाकी सगळे चालतात. तुमच्या बागेत तुमच्या मते की कोणतं झाड आहे की सोपं आहे लावायसाठी? मला असं वाटतं की मनी प्लांट मला जास्त, म्हणजे कधी पण मी मनी प्लांट लावला आणि तो सुकला असं नाही झालं. मनी अच्छा. प्लांट एकदम चांगला लागतो. किंवा हे जे आहे स्पायडर, हे हो, पण spider. ते पण खूप छान लागतं झाड. लवकर लागतं, म्हणजे असं फेल नाही गेलं कधी. अच्छा. आणि कुठलं अवघड झाड की मेंटेन करायला खूप अवघड जातंय की लावलं की? हा, ते लाजाळूचं झाड आहे ना, ते मी अच्छा. जवळजवळ 3-4 वेळा ट्राय केलं, पण ते माझ्याकडे टिकलंच नाही. टिकलंच म्हणजे ते बस 1-2 महिने राहतं आणि हे होतं अच्छा. लाजाळूचं झाड. आणि हे विड्याच्या पानाचं, हा. हे पण आता मी त्याला लावलंय ऊन आणि सावलीचं मॅच करायला हा, लागतंय, हा, थोडं सावली त्याचे- द्यायला लागते त्याला, हा, सावलीतच ठेवायला लागतंय. सावलीत ठेवावं लागतं. आणि त्याला असं सतत मॉइश्चर पाहिजे. हो. त्याच्यामुळे ते आता आम्ही त्याला मॉस लावलेला आहे, अच्छा. त्यामुळे ते सध्या तर छान आहे. अच्छा.
ताई, प्रत्येकाच्या गार्डनचं खास वैशिष्ट्य प्रत्येकाला वाटतं की माझ्या बागेचं हे खास आहे. तुमच्या बागेत तुम्हाला काय वाटतं? माझ्या बागेमध्ये मेन तर मी सगळे कुंड्यांमध्ये झाडं लावलेले आहे आणि ते त्याच्यासाठी खूप अट्रॅक्टिव्ह स्टँड करून ते लावलेले आहे. ते मला माझ्या बागेचं वैशिष्ट्य वाटतं. आणि पाणी आमच्याकडे काही वाया जात नाही. रेन वॉटर हार्वेस्टिंग आम्ही केलेलं आहे. त्यामुळे जे काही घरातलं पावसाचं पाणी येतं ते तिथे मुरतं. आम्ही ते करून घेतलेलं आहे. ती जी हे आहे ना, ते बाहेरची ही जाळी त्याच्यासाठी ती लावलेली आहे. तिथे ते रेन वॉटर हार्वेस्टिंग करून घेतलेलं आहे. आपण चालेल. आणि दुसरं म्हणजे हे माझं बोन्साय, हे माझ्या लग्नाच्या आधी सासूबाईंनी केलेले आहे. 32 वर्ष झाले ह्या वडाच्या झाडाला. आम्ही दरवर्षी त्याची पूजा करतो. ते दिसतही आहे आणि आलेले आहेत. वट सावित्रीच्या दिवशी त्याचे भरपूर उपयोग केलेला दिसतोय. तुमच्या गार्डन मध्ये सूर्यप्रकाशासाठी काही वेगळी व्यवस्था केली आहे का? म्हणजे नाही, वेगळी व्यवस्था तर नाही केली आहे. पण आता कसं आहे की पहिले गार्डन मध्ये खूप छान सूर्यप्रकाश यायचा, पण आता हे अपार्टमेंट वगैरे झाले ना, त्यामुळे कमी येतो आणि त्यामुळे फुलझाडांवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे फुलं येत नाही. तर आम्ही त्याच्यासाठी ना वरती गच्चीवर मागे सगळे गुलाब आणि लावले होते फुलांच्या झाडं. त्याला खूप छान हे झालं होतं, पण ते मेंटेन करणं पाणी देण्यासाठी वगैरे मग ते शक्य नाही झालं. आणि तुम्ही मग कितींदा पाणी देतात? कितींदा गरज पडते पाणी द्यायची? पाणी तर ऋतूप्रमाणे, समजा आता उन्हाळ्यामध्ये तर 2 वेळा द्यावंच लागतो, सकाळ संध्याकाळ पाणी. आणि पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये जसे म्हणजे ज्या झाडाची जशी हे असेल की त्याला किती पाणी पाहिजे त्याप्रमाणे पाणी देतो. असं भरपूर पाणी असं सगळ्या झाडांना असलं ना की ते तेवढे फुलं पण नाही देत. हो, बरोबर. ताई, तुम्ही म्हणालात रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं, तर ते कसं थोडक्यात सांगाल का? इथे ते आम्ही करून घेतलेलं आहे. इथे खाली भरपूर मोठा शोष खड्डा करून घेतलेला आहे. त्यामुळे घरातून किंवा पावसाचं जे काही पाणी येतं आमच्याकडे इथून जातं आणि ते पूर्ण पाणी जमिनीमध्ये मुरतं. म्हणजे वेस्ट होत नाही वॉटर आमच्याकडे काही. आणि त्याच्यामुळे आमच्या हापसीच्या पाण्याची पण लेवल वाढलेली आहे. अच्छा, हे केल्यावरती वाढली. तर रेन हार्वेस्टिंग करून बघा आणि तुमच्याही लेवल कोणत्या वाढतायत का बघा. पाण्याच्या म्हणते मी, बौद्धिक नाही, तशा आपल्या खूप वाढलेल्या आहेत. तुमच्या बागेमध्ये तुम्ही वेगवेगळ्या ऋतूंमध्ये काय काळजी घ्यायला लागते? म्हणजे असं स्पेसिफिक की ह्या ऋतूमध्ये इकडे सगळ्यात पहिले तर उन्हाळ्यामध्ये त्या झाडांचं उन्हापासून प्रोटेक्शन व्हायसाठी जसं उन्हाळा लागतो मार्च मध्ये, तसं आम्ही नेट लावतो. हे पूर्ण करून घेतलेल्या नेटसाठी नेट लावतो. आणि पावसाळ्यामध्ये हे जे आतली झाडं आहे ते पावसाच्या पाण्यामध्ये इकडे आम्ही आणून समोर पावसाचं पाणी मिळालं पाहिजे. आणि हिवाळ्यामध्ये तर पाण्याची जास्त जरुरी नाही राहत आणि खूप थंडीमुळे पण झाडं हे होतात, तर ती पण थोडीशी उन्हामध्ये ठेवायला लागतात. कारण सगळे कुंड्यांमध्ये झाडं आहेत ना, त्याच्यामुळे तेवढा मेंटेनन्स त्याचा करावा लागतो ऋतूप्रमाणे. खूप जास्त पाणी सुद्धा साठलं की खराब होतात त्याचे मुळं. ताई, आमच्या प्रेक्षकांपैकी जर अशी बाग लावायची झाली तर काय सल्ला द्याल तुम्ही? कशी लावावी? मेन म्हणजे तुम्हाला आवड पाहिजे आणि त्याच्यासाठी थोडासा वेळ पण तुम्ही देऊ शकला पाहिजे. आणि खूप मला तर वाटतं की गार्डनिंग करणं खूप आवश्यक आहे तुमच्या म्हणजे शारीरिक हालचालीसाठी म्हणा, मानसिक तुमच्या प्रगतीसाठी, म्हणजे मानसिक स्वास्थ्यासाठी पण. म्हणजे कसं की झाडांचं करताना आपला वेळ कुठे निघून जातो कळत नाही आणि त्याच्यामध्ये एक वेगळा आनंद असतो. गुलाबाचा लावला, त्याला नवीन कळी आली, त्याला फुल आलं, आपलं लावलेलं समाधान मिळतं ते बघून आणि तो खूप आनंद असतो. आणि मला असं वाटतं वैज्ञानिकांनी पण सांगितलं आहे की डिप्रेशन तुम्हाला कमी करायचं असेल तर तुम्ही झाडांच्या संगतीमध्ये राहा आणि थोडस त्याच्यामध्ये काम करा. आणि माझ्या घरी जी मी बाग फुलवली आहे ती तर खूप इझी आहे आणि मी कारण सगळी कुंड्यांमध्ये लावलेली आहे. फक्त थोडा मेंटेनन्स त्याचा जास्त येतो, जसं आपण जमिनीमध्ये लावतो त्याला एवढा मेंटेनन्स नाही राहत. पण म्हणजे आपण करू शकतो सगळ्या, म्हणजे सगळ्यांनी करावं, निश्चित करावं असं सांगेल की सगळ्यांनी अगदी करावं आणि आपला वेळ सार्थकी लावावा असं मी म्हणेल. उषाताई, तुम्ही तुमच्या व्यस्त कामांमधून गार्डन गप्पांना वेळ दिल्याबद्दल तुमचे आभारी. मी पण तुमचे खूप खूप आभार मानते. तुम्ही आमच्याकडे आले आणि आमच्या गार्डनला एवढं अप्रिशिएट केलं. खूप धन्यवाद तुमचे पण.